काम 3 किलोमीटर लांबीचं असलं तरी प्रत्यक्षात मात्र 2 किलोमीटर लांबीचाच रस्ता झाल्यानं वरचा 1 किलोमीटरचा रस्ता खाल्ला कोणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आता ठेकेदाराला बिल पूर्ण 3 किलोमीटरचं द्यायचं की 2 हाही प्रश्नच असून सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाच्या भूमिकेविषयी संशयाचं धुकं दाटलंय। इगतपुरी तालुक्यातल्या शेवगेडांगपासून ते टाक्याच्या वाडीपर्यंत रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। 3 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून 2 कोटी रुपये दिले गेले। मात्र ज्या गावाच्या नावानं रस्ता करण्यात आला त्या टाक्याच्या वाडीकरांना अजूनही धुळीतूनच वाट काढावी लागते। पावसाळ्यात तर चिखल तुडवीतच जावं लागतं, कारण ज्याला काम देण्यात आलं त्या एनटीपी कन्स्ट्रक्शन एक्सपर्ट कंपनीनं कसा बसा तरी 2 किलोमीटर लांबीचा रस्ता कॉन्क्रीट केलाय। याच ठिकाणी एका नामवंत बिल्डरची शेती असल्यानं ग्रामस्थांची गैरसोय करून त्याच्या सोयीसाठी रस्ता केल्याचं लपून राहत नाही। फलकावर 3 किलोमीटर लांबीचा रस्ता असं लिहिलेलं असताना तेवढं काम या कंपनीनं केलंच नाही, म्हणजे 1 किलोमीटर रस्ता खाऊन टाकला। याचा जाब बांधकाम विभागानं संबंधित कंपनीला विचारला की नाही हा खरा प्रश्न आहे। अर्थात जाब विचारायला काम नेमकं किती आणि कसं झालं हे तर आधी माहिती हवं ना, पण मोजमाप पुस्तिकेत नोंद केल्याशिवाय बिल काढताच येत नाही। ही नोंद अभियंता करीत असतो, त्यामुळे कंपनीनं किती काम केलं हे सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल। बिल मात्र पूर्ण काढण्यात आल्याची दाट शक्यता असल्यानं काम न करता संबंधित कंपनीचा खिसा भरण्यात आल्याचाही संशय। कंपनीनं मापात पाप केलेलं असताना सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता नेमकं काय करत होते हाही प्रश्न आहे। तेही कंपन्यांच्या कृत्यात सामील आहे की काय याबाबतही संशयाला जागा आहे।